वरुड नगर परिषदेचा अर्ज नामांकन घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं लढाईचं चित्र स्पष्ट होणार आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे बंडखोरांना कसं शांत केलं जाते किंवा अपक्षांना कसं शांत केलं जाते तो आजचा हा शेवटचा दिवस ठरवणार आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही 3 प्रभागामध्ये जी बिघाडी झाली होती, प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 10 असेल आणि प्रभाग क्रमांक 12 असेल, या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दोन्ही राजकीय पक्षातर्फे उभाटा असेल किंवा शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी गट असेल, या दोघांतर्फे सुद्धा नामांकन अर्ज एबी फॉर्म सहित टाकण्यात आले होते। मात्र नेमकं आज परिस्थिती आपल्याला कळेल की काय होणार आहे आणि खऱ्या अर्थाने वरुड नगर परिषदेचं चित्र, लढाईचं चित्र आजपासून स्पष्ट होणार आहे। वरुड नगर परिषदेच्या येणाऱ्या या लढाईच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसमोर त्यांच्याच मित्रपक्षाचं आव्हान हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे। एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल, मित्रपक्ष असलेले हे दोन्ही गट सुद्धा पूर्ण ताकदीने कंबर कसून मैदानामध्ये उतरलेले आहे। त्यामुळे आजच्या या शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज मागे घेतल्याच्या नंतर लढाईचं चित्र स्पष्ट होणार आहे। पाहत रहा विशेष बातमीपत्र निवडणुकीचा रणसंग्राम। राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड।